डॉक्टर तुम्ही सांगितलेली सगळी औषधं दिली आहेत, पण तिला पुन्हा त्रास व्हायला लागलाय. तुम्ही प्लीज लवकरात लवकर इथे येऊ शकाल का? थँक्यू. येत आहेत डॉक्टर. मला खरंच खूप काळजी वाटते हो सारिकाची. सारिकाने काही मागितलं आणि आजवर आम्ही ते कधी दिलं नाही, असं कधीच घडलं नाही. हॅलो, हा अगं तुला ते गाणं माहितीये का? ते नाही ग, मी सांगते. त्याची स्टार्ट, हा मेरा दिल भी कितना पागल है, ते गाणं. हा हो हो, त्या गाण्यावर डान्स बसवलाय मी. तू येणार आहेस ना? व्हॉट, पत्रिका नाही मिळाली? असं कसं होईल? आणि काय ग, मला सांग, मैत्रिणीच्या लग्नाला यायला तुला पत्रिकेची गरज लागते? गपचूप ये लग्नाला. बरं आहे, मी तुला डिजिटल पत्रिका पाठवते, आहे माझ्याकडे. ओके? आणि चंचल, संध्या सगळ्यांना सांग लवकरात लवकर इथे निघून या. बाय. मम्मा, आपल्या घरात मला पत्रिका का सापडत नाहीयेत? आणि व्हिडिओ पण नाही मिळत आहे फोन मध्ये. खूप शोधलं मी, कुठे? बजेट डिलीट झाला असेल. डोंट वरी, मी पाठवते तुला परत. नक्की ना? हो. ओके. आणि सासूबाई, तुमच्या डोळ्यात पाणी काय झालं? आनंदाश्रू आहेत का? डोंट वरी, आता लवकरच मी तुमच्या घरी येणार आहे. बरं, चला तयार व्हा लवकर. मला कळत नाहीये, तुमच्यापैकी कोणीच मला खुश का दिसत नाहीये. काही प्रॉब्लेम आहे का? बरं ते जाऊ दे. एक मैत्रीण नाहीये हेल्प साठी, सगळं मलाच करावं लागतं. हाय सारिका. अरे डॉक्टर काकू, तुम्ही एक मिनिट, तुम्ही रेडी का नाही आहेत? अशा येणार आहात तुम्ही? अगं नाही, मी चेंज करणार आहे ना. तू बस बरं आधी जरा. बस बस. पण मग तुम्ही इथं चेक कोणाला करायला आलाय? पप्पांना? पप्पांचं बीपी वगैरे वाढलंय की काय? नाही असू शकतं. काय, मुलीचं लग्न आहे ना, वडिलांचं बीपी वाढणारच. एक मिनिट, तुम्ही मला का चेक करताय? बच्चा, रूटीन चेकअप आहे, करून घे. ओके ठीक आहे. सारिका, लग्नामध्ये खूप धावपळ होणार आहे की नाही तुझी, म्हणून व्हिटॅमिन्स दे. घेशील ना? नाही, ऍक्च्युली आयडिया चांगली आहे. हळद आहे, संगीत आहे, नंतर लग्न आहे, नंतर रिसेप्शन आहे, डीजे पण ठेवला मी, 3-3 डान्स करायचे. आता एवढं सगळं करायचं म्हटल्यावर एनर्जी नको का? बरोबर आहे तुमचं, द्या. अजिबात थकवा जाणवणार नाही. पण तुम्ही येताय ना नक्की लग्नाला? अगं आम्ही दोघंही येणार आहोत. थँक्यू सो मच. किती गोष्टी बाकी आहेत, एक तर वेळ पण कमी आहे, आणि त्यात माझ्या मैत्रिणी बघितलं कुठे आलेत अजून. कधीपासून वाट बघतेय मी त्यांची. ह्यांचं बरं आहे, विक्रांतला किती मित्र आहेत, भाऊ आहे मदतीला. इथे आमच्याकडे बघा, मैत्रिणी नाही, घरचे आणि तिला नंतर आत घेऊन जा. डॉक्टर, कधी बरी होईल माझी सारिका? ती अशी का वागतीये? मनाविरुद्ध काही झालं की असा शॉक बसतो.
पण होईल ती बरी. अहो पण अशा तर कितीतरी घटना मनाविरुद्ध घडतच असतात ना. नाही, कसं आहे, एखाद्या गोष्टीमध्ये आपण खूप गुंतून जातो आणि मग ती गोष्ट जर मनासारखी घडली नाही तर मग त्याचा मनाला धक्का बसतो. थोडा वेळ आपलं मन स्टेट ऑफ शॉक मध्ये जातं, पण हा शॉक पेशंटला नकोसा वाटतो आणि मग त्याला असे भास व्हायला लागतात. जे नाहीये तेच आहे असं त्याला वाटायला लागतं. आणि सध्या सारिकाची तीच अवस्था आहे. तिला वास्तवाचं भान नाहीये. ती आपल्या कल्पना विश्वातच रमलेली आहे. अजून अशी किती दिवस हीच अवस्था राहणार आहे तिची? नाही, ते काही सांगता येणार नाही, पण लवकरच येईल ती यातून बाहेर. तोपर्यंत तुम्ही अशा काही गोष्टी तिला सांगूच नका ज्या तिच्या मनाविरुद्ध असतील. काळजी घ्या तिची. आणि हो, तिला एकटं बाहेर कुठेही पाठवू नका. ठीक आहे, येऊ मी? वा वा, जगात झाला आजचा जेवणाचा बेत. मेथीची भाजी खूपच छान झाली होती आज. जरा वेगळी केली. हो ना. अमूल्य, काय म्हणाले मग तुझं वेदांत सर? होय अमूल्या, ती आरती काहीतरी विचारते तुला. काय काय झालं? आत्तापासूनच MBBS चं टेन्शन घेतलंयस का? कॉलेज नाही सुरू झालंय ना अजून. बरं मला सांग, काय म्हणाला दादा आणि वेदांत? परवानगी मिळाली का ऑफिस मधून? काय सांग ना. अण्णा, जर एखाद्या व्यक्तीला अचानक भास व्हायला लागले आणि वास्तवाशी संबंध तुटल्यासारखी ती व्यक्ती वागायला लागली तर, म्हणजे ती व्यक्ती हिस्टेरिक असल्यासारखी वागायला लागली तर? का असं अचानक का विचारतेस तू? आधी सांगा, असा पेशंट बरा होतो? म्हणजे याचं हो किंवा नाही असं काही सरळ उत्तर नाही देता येणार. म्हणजे कशामुळे सगळं झालं असेल यावरती सगळं अवलंबून आहे. काय होतं, एखाद्या माणसाला जेव्हा सत्य नाकारायचं असतं ना, तेव्हा तो त्याच्या मनामध्ये असं काहीतरी एक काल्पनिक जग उभं करतो आणि मग तेच सत्य आहे असं मानून जगायला लागतो. मग त्याच्या या काल्पनिक जगामध्ये त्याच्या मनात जे काही असतं ना तेच घडायला लागतं आणि मग त्यालाच तो खरं मानायला लागतो. मनाची फार फार विचित्र अवस्था असते. काही जण लवकर बाहेर येतात यातनं, काही जणांना खूप वेळ लागतो. पण का, म्हणजे तू अचानक हे सगळं का विचारतेस मला कळत नाही. ते मी आज दादा वहिनीला पेढे द्यायला गेले होते. ते दोघंही खूप खूप टेन्शन मध्ये वाटले. ही अशी अवस्था होऊन बसलीये सारिकाची. अण्णा, तिला असं वाटतंय की तिचं आणि विक्रांतचं लग्न होतंय. हे काय होऊन बसलंय? ताईनी फोन नाही केला मला. खर तर माझ्याशी बोलू शकले असते बळवाईक. मी तपासलं असतं ना सारिका. त्यांना ती गोष्ट लपवायची आणि सारिकाला जे काही होतंय त्याचं मूळ कारण हेच आहे ना की विक्रांतला सारिका नाही, त्याला ताई आवडते. म्हणूनच ताईचा फोन आला नसेल. पण मला तर फोन करायलाच हवा. सारिका माझ्या मुलीसारखी हो. खरं तर वेदांतने विक्रांत आणि आरतीच्या बाबतीमध्ये जे काही केलंय त्याचा हा असा परिणाम होईल असं वाटलं नव्हतं. बापरे, परिस्थिती फारच बिघडली आहे. नाही पण सारिकाने लवकरात लवकर बरं व्हायला पाहिजे आणि पूर्णपणे बाहेर यायला पाहिजे यातून.
तिच्या या काल्पनिक जगामध्ये ती फार काळ अडकून चालणार नाहीये. नको झालंय मला आता हे लग्न. माझ्यामुळे जर इतक्या लोकांना त्रास होत असेल तर कशाला पाहिजे लग्न. ताई अगं तू स्वतःला दोष देऊ नकोस. हे बघ ह्यात तुझं काही चुकलेलं नाहीये. आपल्याला तिच्याबद्दल वाईट वाटतंय ही गोष्ट खरी आहे, पण तू विक्रांतची लग्न न करणं हा त्याच्यावरचा उपाय नाहीये. हे बघ सगळं नीट होईल. अण्णा सांगतायत ना असे पेशंट्स बरे होतात. मला जावं लागेल भेटायला. आई आई मी पण येते. तू कशाला? नाही नाही तुम्ही नका येऊ, मीच जाईन. आई अगं तुला माहितीये ना मावशीचा स्वभाव. ती रागावली असेल. हे बघ मी येते तुझ्यासोबत. प्लीज ऐक माझं. ठीक आहे आपण जाऊया तिघी. देवा सारिकाला यातून बाहेर काढ रे बाबा. काय हो विक्रांत, वेदांत, मला बोलायचं तुमच्या दोघांशी. तुम्ही जो काही शहाणपणा केलाय ना त्याचा काय परिणाम झालाय हे माहितीये का? मला धडा शिकवण्यासाठी हे सगळं नाटक केलंत ना? आई मध्ये बोलायचं नाही. अरे वेड लागलाय सारिकाला. लग्नाचे कपडे घालून ती घरामध्ये फिरतीये. सगळ्यांना सांगत सुटलीये की तिचं आणि विक्रांतचं लग्न आहे म्हणून. काय? हो. लग्नाचे कपडे काय, दागिने काय, डान्स काय, पत्रिका काय. जाऊन बघा तिला एकदा. काय गरज होती रे हे सगळं करायची? आई मला माहितीये सारिकाला काय झालंय ते. काय माहितीये? हा सांग ना. तू हेच म्हणणार की ती नाटक करतीये. जरा जाऊन बघ तिला. वेदांत, तू नेहमी खूप विचार करून पाऊल उचलतोस ना? मग हे सगळं करताना तुला कोणाचाच विचार करता आला नाही? अरे माझा नाही तर निदान तिच्या आई वडिलांचा तरी विचार करायचास. आई तुला वाईट वाटेल पण जर तू गोडबोले गुरुजींचा वापर केला नसतास ना तर मी कशाला साखरपुड्या वगैरेच्या भानगडीत पडलो असतो. आता तू मला शिकवणार आहेस का काय करायला हवं आणि काय नको ते? इतका मोठा झालायस का? मी तुमची आई आहे हे विसरू नका. आणि तुमच्यासाठी योग्य तोच निर्णय घेते मी. आणि तो सुद्धा पूर्ण विचार करून. पण तू विचार न करताच वागलास. हा? माझी मुलगी त्यांच्याकडे दिलेली आहे ह्याचा विचार केलास तू? आता ह्या सगळ्यामुळे त्यांनी आद्याला त्रास दिला तर? अरे माझा नाही निदान स्वतःच्या बहिणीचा तरी विचार करायचास. आई आद्याला काही नाही होणार. सार्थक आहे ना तिथे आणि ते तसं काही नाही करणार. आणि जर तिला कोणी त्रास दिला ना तर मी तिथे जाईन आणि तिला इथे घेऊन येईन. बहिणीचं लग्न मोडणार आहेस? वा छान विचार आहेत. अरे 1 वर्ष सुद्धा झालं नाहीये तिच्या लग्नाला. तिला घरी घेऊन येणार आहेस? आणि काय करणार आहेस तिला घरी आणून? हा सांग ना. आई बास आज नाही. खूप ऐकून घेतलं मी. तू कायम ह्यांना पाठीशी घालत आलीस. कायम ह्यांच्या बाजूनी बोलतेस. जा तू पण जा आणि जरा सारिकाला बघ. तिची काय अवस्था झाली आहे ना ते बघ. म्हणजे तुला कळेल की ती विक्रांतवर किती प्रेम करते ते. मी बघितलंय सारिकाला.
तिचे जे काही हाल झाले आहेत ना, त्यामुळे तिच्या आई वडिलांच्या डोळ्यातलं पाणी मी बघितलंय. तुम्हाला सगळ्यांना हा खेळ वाटतोय रे, पण हा खेळ नाहीये. आणि अजून एक गोष्ट, या सगळ्यामध्ये जर कोणाच्याही जीवाचं काही बरं वाईट झालं ना, तर मी तुम्हा दोघांना कधीच माफ करणार नाही. प्यार तो तुमसे करता ओ मम्मा, कशी आहे सारिका? डॉक्टर येऊन गेले, इंजेक्शन दिले म्हणून झोप लागले. तुझी आई येऊन बघून गेली सारिका कशी येते. त्यांना काळजी आहे माझ्या सारिकाची. मम्मा, आज माझं ऑफिसमध्ये लक्षच नव्हतं लागत. सारिका कशी असेल, काय करत असेल हेच विचार येत होते मनात. मम्मा, 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 मम्मा. खूप काळजी वाटते ना तुला? खरंच काळजी वाटत असेल ना, तर जाऊन सांग तुझ्या भावाला सारिकाची काय अवस्था झाली त्याच्यामुळे. नाही, पण त्याआधी ना तुझ्या मोठ्या भावाला जाऊन समजाव जरा. मला कळलंय त्यांनी काय केलंय ते. तुझ्या आईनेच सांगितलं मला. तोच गेला होता ना विक्रांतचा साखरपुडा करायला. असं काय आहे ग त्या मुलीमध्ये, आणि माझ्या सारिकामध्ये असं काय कमी आहे? काय चूक केली ग तिने? विक्रांत वरती मनापासून प्रेम करते ती मुलगी, अगदी लहानपणापासून. लहानपणीचं प्रेम किती निरागस असतं. लहानपणापासून विक्रांत आणि सारिका सोबत खेळायचे. हे सगळं विसरला का तुझा भाऊ? नुसती काळजी करून काही होणार आहे? तू काय करणार आहेस माझ्या सारिकासाठी? एवढी मोठी कंपनी हँडल करतेस ना, मग तुला तुझ्या भावाचं मन नाही वळवता येत? उगाच सहानुभूती दाखवू नकोस. एक गोष्ट लक्षात ठेव, मला सारिकापेक्षा कोणीही महत्वाचं नाहीये, अगदी तू सुद्धा नाहीस. काहीही कर, पण माझ्या मुलीला या अवस्थेतून बाहेर काढ. दादा, आय नो तुझा विश्वास बसत नाहीये, पण अरे सारिकाची अवस्था खरंच बघवत नाहीये. अद्याप तिला माहिती आहे ना विक्रांतला ती नाही आवडत, मग का मागे लागली ती? तू समजून घेत नाहीयेस दादा. अरे आजारी पडलीये ती, भास होत आहेत तिला. मला ना एक गोष्ट कळत नाही, या आधी पण बऱ्याच गोष्टी घडल्या, त्या कधी मनाला लावून घेतल्या नाहीत तिने. आणि तुझ्या लग्नात ती कसं वागली याचा विचार नाही करते ती. आणि फक्त ही एकच गोष्ट मनावर घेतली तिने. अद्याप ती नाटक तर करत नाही ना, हे इमोशनल ब्लॅकमेल नाही आहे ना हे? नाही दादा, नाटक नाही करत आहे ती. अरे डॉक्टर येऊन चेक करून गेले, तिला औषधं दिली आहेत. रोज झोपेचं इंजेक्शन द्यावं लागतंय तिला, तेव्हा कुठे जाऊन ती शांत होती. आता नाटक करत असती तर डॉक्टरांना समजलं नसतं का? झोपेत पण बडबडत असते ती दादा, सतत विक्रांतचं नाव घेत असते. दादा तुला माहितीये,
काल दिवसभर लग्नाचा ड्रेस घालून घरभर फिरत होती, लग्नाची तयारी करत. संगीत कसं होणार, डान्स कसा असणार. दादा तिने डान्स बसवलाय तिचा संगीतसाठी. तिला खरंच असंच वाटतंय की तिचं लग्न विक्रांत सोबतच होणार आहे. प्रत्येक फंक्शनची तयारी करते ती. तिला असं बघून ना दादा कसं तरीच होतं रे. म्हणजे खूप वाईट वाटतं. तिने ना तिच्या अवतीभोवती एक असं जग निर्माण करून घेतलंय ज्यात फक्त तिचंच लग्न होतंय, बाकी काही नाही. अगं पण तिला कोणी सत्य का सांगत नाहीये मग? डॉक्टर म्हणाले इतक्यात तिला सत्य नाही कळू द्यायचं. जर तिला खरं कळलं तर कदाचित ती डिप्रेशनमध्ये जाऊ शकते किंवा तिला वेड लागू शकतं. नाटक करत नाहीये ती दादा. खरंच तिच्या मनाला खूप लागलंय. लवकर बरी व्हायला पाहिजे ती. आमचे पप्पा म्हणतायत की आत्ता सगळ्यांनी तिच्या मनाप्रमाणे वागायचं. तिचं लग्न होतंय असं भासवत राहायचं तिला सतत. भीती वाटते रे. अचानक उठेल आणि म्हणेल की चल वहिनी आपण आपला संगीतचा डान्स करूया. अगं काय झालं? अरे काही नाही, खरंच काही नाही. किती लागलंय? काय झालं आद्या? ते माझी स्किन किती सेन्सिटिव्ह आहे ते माहिती आहे ना तुला. मी ऍक्च्युली एक नवीन ब्रेसलेट घेतलंय, ते ट्राय करत होते मी काल घरी. सो ते थोडंसं घासलं मनगटाला आणि तो मार्क आलाय जरासा. आद्या अजिबात खोटं बोलता येत नाही तुला. खरं सांग काय झालं? सार्थकनी काही? नाही दादा, अरे खरंच तसं काही नाही. खरंच अद्याप ब्रेसलेटचा मार्क नाही येतो, काळं निळ झालंय ते. खरं सांग ना काय झालंय? तू सांगणारच का? मी एक काम करतो, मी सार्थकलाच विचारतो. दादा दादा नको ना, ऐक ना दादा. दादा प्लीज नाही नको. सांगते. ऍक्च्युली सार्थकच्या मम्माने काल जरा रागात हात पकडला माझा आणि त्या म्हणाल्या की तू एवढी मोठी कंपनी चालवतेस तर तुला तुझ्या भावाला समजवता येत नाही का की तू सारिकाशी लग्न कर. त्यांनी असं करायला नको होतं. आद्या अगं तुझा काय संबंध आहे? तू गेली होती साखरपुडा करायला? मला येऊन विचारा ना, मी देतो त्यांच्या प्रश्नाची उत्तर. हे ना विक्रांतवर प्रेशर आणण्यासाठी तुझा वापर करतायत. आणि ते काय नाही, तू चल माझ्यासोबत, आपण तुझं सामान घेऊन येऊ आणि तिथे परत जाण्याची गरज नाहीये. दादा अरे असं काय करतोयस तू? थांब ना. बघ नॉर्मल परिस्थितीमध्ये माझ्याशी असं कोणी वाईट वागतं का? नाही ना. हे बघ आत्ता कोणाचंच मन थाऱ्यावर नाहीये आणि अशा परिस्थितीत मी माझं ते घर सोडून येऊ? नाही दादा, मी असं नाही करणार. दादा अरे आता ते माझं घर आहे आणि तिकडे सगळे लोक दुःखी आहेत, डिस्टर्ब आहेत आणि या सगळ्यामध्ये मी माझ्या अंगावरची जबाबदारी झटकून असं माहेरी निघून येऊ? नाही दादा, मी नाही येणार असं. आणि तू खरंच काळजी नको करूस. सार्थक आहे माझ्या बरोबर. आणि अरे हे असं इतकं काही नाही झालंय खरंच. आद्या हे काही नाहीये. दादा तू समजून घे ना त्यांची पण बाजू. तुला सांगू, त्यांच्या जागी जर मी असते ना तर मी पण कदाचित असंच वागले असते. स्वाभाविक आहे ते. खरंच तू टोकाचा विचार नको करूस. मी नाही येणार परत आपल्या घरी. ठीक आहे. आणि तू प्लीज सार्थकला काही बोलू नकोस. इनफॅक्ट तुला हे सगळं माहिती आहे हे पण त्याला सांगू नकोस.
नाही सांग, पण अद्याप यापुढे काही झालं तर ताबडतोब मला येऊन सांगायचं. काही त्रास झाला तर मला सांगायचं, मी आहे. मी सांगेन, पण आता फक्त सारिका लवकरात लवकर बरी झाली पाहिजे. हॅलो डॉक्टर. हां, तुम्ही सांगितलेली सगळी औषधं आणि इंजेक्शन आणलंय मी. हो, मी एक काम करते, मी तुम्हाला फोटो पाठवते. येस, थँक्यू. या या या, तुमचीच वाट बघत होते. तरीच म्हटलं माझी बहीण आली कशी नाही अजून. ताई अगं कशीच. काय आणू तुमच्यासाठी? पाणी का मीठ? ताई आई, तुम्ही तिघी एकत्र आलायत आमच्या जखमेवरती मीठ चोळायला. मीठ तर लागेलच ना. असं काय बोलतेय सगळं? सारिका बद्दल कळलं म्हणून. तुम्हाला कशा कळतात आमच्या घरातल्या बातम्या ग? तुम्ही काय आमच्या घरावर पाळत ठेवून असता की काय? असं नको ना बोलूस ताई. अगं अमूल्य सार्थक बरोबर काम करते म्हटल्यावर आम्हाला कळणार नाही का? सारिका मला माझ्या मुलीसारखी आहे. तिची काळजी वाटली म्हणून भेटायला आलो आम्ही. आणि मावशी, सारिका आमची बहीण आहे. हो, आठवण आहे तर. मला वाटलं विसरलात की काय. तुझ्या बहिणीमुळेच माझ्या मुलीची ही अवस्था झाली अमूल्या. मावशी वाव, केवढं मोठं सरप्राईज आहे. पण मला खरंच खूप छान वाटतंय तुम्ही आलात ते. ए, पण तुम्हाला कसं कळलं? म्हणजे पत्रिका मिळाली का की दादाने सांगितलं? एनिवेज, काही हरकत नाहीये. आता आलायत ना, आता पूर्ण वेळ थांबायचा. लग्न होईपर्यंत कुठेही जायचं नाही, इथेच राहायचं. मावशी आशीर्वाद दे. अगं म्हण ना सुखी राहा म्हणून. सुखी राहा. लवकर बरी हो. बरी हो? मला कुठे काय झालंय? फक्त थोडी गडबड चालू आहे. तयारी करते ना एवढी सगळी. आरती, थँक्यू सो मच. तू नाही म्हणालीस म्हणूनच माझं आणि विक्रांतचं लग्न होतंय. मम्मा 50,000 दे. कशासाठी हवेत बच्चा? अगो कशासाठी म्हणजे काय मम्मा? एवढे पैसे देण्यासाठी विचारतेस काय? माझं लग्न आहे ना, आणि 50,000च मागतेय. लाखांमध्ये मागत नाहीये. तू देणार आहेस की नाही? की पप्पांना नाव सांगू? करू पप्पांना फोन? थांब, पप्पांना. नाही नको, मी आणते. हा ना, असं पप्पांचा सतत धाक दाखवायला लागतो मम्माला, मगच घाबरते ती. मी पप्पांची लाडकी आहे ना, त्यामुळे त्यांचं नाव घेतलं की कामं पटापट होतात. सारिका ये ना, बस आपण बोलूया जरा. अगं बसायला वेळ कुठे आहे मावशी? अजिबात वेळ नाहीये. किती कामं पेंडिंग आहेत. तू कशी आहेस सारिका? मी खूप खुश आहे. खूप छान वाटतंय. फक्त ना सगळं मलाच करावं लागतंय. अगं वेळ नाहीये ना, मैत्रिणी पण आल्या नाहीयेत.
आज संगीत आहे. ए मला माहिती आहे तुम्ही दोघी जणी खूप छान डान्स करता. अमूल्य, आय नो यू आर द बेस्ट. तुमच्या दोघींचेही सेपरेट परफॉर्मन्सेस हवेत मला. ओके, त्यामुळे चला पटपट तयारीला लागा. आपल्याकडे अजिबात वेळ नाहीये. छान बेस्ट गाणं निवडा. ओके, थँक्स मम्मा. आरती, हे तुझ्यासाठी. अगं तुझ्यामुळे मला हे सुखाचे क्षण अनुभवायला मिळत आहेत. हे कशाला आपण? प्लीज नाही म्हणू नकोस ना. असं समज माझ्याकडनं गिफ्ट आहे तुला. हा, बरं ठीक आहे, फक्त तुला नाही, तुझ्यासाठी आणि अमूल्यसाठी, दोघींसाठी. खूप ड्रेसेस घ्या. हे बघ, मला माझ्या लग्नात प्रत्येक इव्हेंटसाठी वेगळा वेगळा ड्रेस घातलेला हवा आहे. तुम्ही घे प्लीज. आणि मी तर म्हणते आजच शॉपिंगला जा. वेळ कमी आहे ना आपल्याकडे. आणि हवं असेल तर मला फोटो पाठवा, मी मदत करेन. सारिका, खरंच नको ते. प्लीज घे, नाही म्हणू नकोस. नको सारिका, राहू दे. बघ अगं मावशी, ही बघ ना कशी वागतेय. सांग ना हिला घेतच नाहीये पैसे. प्लीज माझ्याकडनं गिफ्ट म्हणून प्लीज घे ना. आरती, हे बघ, तू नाही घेतलेस ना पैसे तर मी पप्पाला नाव सांगेन. पप्पा ओरडतील मग तुला. चालेल? घे गपचूप, नाही तर पप्पा रागवते. गुड गर्ल. हे बघ, पप्पांचा फोन आहे, बोलतेस? मस्करी करते, मैत्रिणीचा फोन आहे माझ्या. हॅलो, हा बोल पूजा. कशी येऊ? विदाउट मेहंदी येऊ? काय ग तू ये लवकर. आणि हा, येता येता मेहंदीवालीला फोन कर आठवणीने. एक मिनिट. या मैत्रिणी ना सगळं आयत्या वेळी मलाच करावं लागतं. आय एम सो सॉरी. बी कम्फर्टेबल. हा, हॅलो. वेदांत बोलवलं मला. सारिकाबद्दल कळलं मला. आद्याने सगळं सांगितलं. हो, ती म्हणत होती मला दादाला सांगते म्हणून. आईने कल्पना दिली होती. आम्ही सगळे खूप हादरलोय. आद्या मला म्हणाले की सार्थकशी काही बोलायचं नाही. कशाविषयी? सांगतोय. तिच्या मोठ्या भावाच्या नात्याने मला बोलायलाच पाहिजे. सार्थक, तुझी आई आद्याबद्दल बोलली ते माहिती आहे मला. अरे माझं बोलणं अजून संपलं नाही. सी मला मान्य आहे. घरी अशी परिस्थिती आली की सगळ्यांना त्रास होतो, चिडचिड होते. आणि याच मनस्थितीत ते आद्याशी बोलले असतील. पण तिचा काय संबंध आहे? आणि विक्रांत जर सारिकाशी लग्न करायला हो म्हणत नाहीये तर त्यात आद्या काय करू शकते? आणि तुमचा राग कोणावर आहे? माझ्यावर आहे? विक्रांतवर आहे? अरे मग आमच्यावर येऊन ओरडा, चिडा आमच्यावर. तिच्यावर का चिडताय? सी, आद्या साधी भोळी आहे. ती हे सगळं सहन करेल. मी हे सहन करणार नाही. तू हात बघितलास का तिचा? हो, मला माहिती वेदांत, यात आद्याची काहीच चूक नाहीये. मम्मा स्वतःला सांभाळू शकली नाही म्हणून ती अशी वागली. सार्थक, आद्यासोबत जर असं कोण वागलं ना तर नाही वागणार. मी आहे तिच्यासोबत. तू अजिबात काळजी करू नको. वेदांत, सगळं इतक्या अचानक घडलं की कोणालाच समजत नाहीये काय करावं. आद्याला परत त्रास होता कामा नये. आद्याला कोणीच काही बोलणार नाही. ठीक आहे,
माझं लक्ष आहे अद्देवर. ये तू. ताई तू शांत हो, सगळं नीट होणार आहे बघ. हा आपण काहीतरी करूया ना. आपली सारिका लवकरात लवकर बरी होईल बघ. बरी तर ती होईलच ग. आम्ही सगळे खूप प्रयत्न करतोय सारिकाला खुश ठेवण्याचे, पण ज्या मुलीमुळे हे घडलंय ना तिच्याबद्दल आता चांगला विचार मी करूच शकत नाही. ताई असं नको बोलू शकत. हे बघ माझी हाय लागेल तिला. ताई तू 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 सांभाळ स्वतःला. हा मी सांभाळतेच आहे ग, पण जिच्यामुळे माझ्या मुलीची ही अवस्था झाली ना तिच्यासाठी ना शिव्या शाप येत आहेत तोंडात. माझीच नाही सारिकाची पण हाय लागेल तिला. अगं नको असा विचार करूस. सुमन माझ्या जागी येऊन उभी राहा, मग कळेल तुला. हे बघ ताई तू एवढा निगेटिव्ह विचार करू नकोस. अगं बघ ना आपली सारिका कुणाकडे बघेल मग सांग. मी आहे अजून जिवंत. मी बघेन माझ्या मुलीकडे. माझ्या मुलीवर ही वेळ जिने आणले ना तिचं कधीच भलं होणार नाही. मावशी अगं ह्यात कुणाची चूक नाहीये. ताईने काही मुद्दाम नाही केलं ना विक्रांतने काही ठरवून केलं. अगं हो, पण त्याचा त्रास आम्हाला आणि आमच्यापेक्षा सारिकाला होतोय. काय चुकलं ग तिचं? तिला फक्त प्रेम हवं होतं. आई वडील म्हणून आम्हीच कुठेतरी कमी पडलो. तिला जे हवंय ते आम्ही तिला देऊच शकलो नाही. नाही ताई, अगं तुम्ही खूप करता सारिकासाठी. आपल्या हातात सगळ्याच गोष्टी नसतात ना ग. आता आपल्या मुलांचं नशीब आपण लिहू शकतो का? तुला तसंच वाटणार ग सुमन, कारण तुझ्या मुलींना जे हवंय ते मिळालंय ना त्यांना. माझ्या मुलीमध्ये असं काय कमी आहे ग? असं काय कमी आहे की तिला जे हवंय ते मिळूच शकत नाहीये? सारिकाला गोळ्या द्यायची वेळ झाली. मला माहितीये दादा माझ्यासाठी काही करायला तयार आहे. लहान भाऊ असण्याचा जास्त फायदा घेऊ नकोस. हे दोघं ना असा पपी फेस करतात, रडवेला चेहरा करतात. मग काय आम्हाला वागावंच लागतं तुमच्या मनासारखं. अरे पण देवाने ह्यालाच माझा मोठा भाऊ केलं, यात माझी काय चूक? आणि तर अशी वागते जशी काही हीच मोठी बहीण आहे. काय म्हणते माहितीये ताई, मी तुझ्या लग्नासाठी पैसे जमवते. आणि दादा आपल्या लग्नासाठी किती मेहनत घेतोय. ताई अगं काय झालं? मी तर आता आशाच सोडली. आरती आपलं लग्न होणार आहे आणि हे नक्की आहे. पण सारिका ती बरी होईल ना? ती बरी नसताना लग्न हा विषय सुद्धा नको वाटतो. आणि बरी झाली तरी हे बघ, ती बरी होणार आहे आणि आपलं लग्न पण होणार आहे. यात आता कोणीही काही बदल करू शकत नाही. सारिका सुद्धा नाही. मला ती आवडत नसताना, माझ्या मनात तिच्याविषयी काहीही फिलिंग्स नसताना मी तिला. तिच्याविषयी काही फिलिंग्स नसताना? पुढे बोल. तुला काहीच वाटत नाही विक्रांत? आपलं लग्न ठरलंय.
आणि तरी तू हिच्याबद्दल विचार करतोयस. यु नो व्हॉट, या सगळ्याला कारण ही आहे. ही तुला सतत स्वतःकडे ओढत असते. काय ग आरती, अगं बहीण आहेस ना माझी, लाज नाही वाटत माझ्या होणाऱ्या नवऱ्याला भेटतेस? सारिका शांत हो. मी शांत होणार नाहीये. हे बघ, हीच ती मुलगी आहे, हीच ती मुलगी आहे जिच्यामुळे माझी स्वप्न मोडू शकतात. जोपर्यंत ही आहे ना तोपर्यंत विक्रांत पूर्णपणे माझा कधीच होऊ शकत नाही. मी ठरवलंय, मी हिचा काटा काढणार आहे. सारिका, हे बघ, तू शांतपणे बस आधी इथे. मी शांत बसणार नाहीये. विक्रांत, तू माझा आहेस. तू कोणाचाच नाहीयेस. तू फक्त आणि फक्त माझा आहेस. सारिका ऐक माझं, आपण मित्र आहोत, पण मला कोणाचंच काहीच ऐकायचं नाहीये. आणि ही मैत्री वगैरे नकोय मला. मी सांगितलंय, मला तू हवायस विक्रांत. आपलं लग्न ठरलंय. अरे सगळी तयारी झालीये. फक्त ही मध्ये येते, प्रत्येक वेळी मध्ये येते. प्रत्येक वेळेस तू विक्रांतला प्रेमाच्या जाळ्या तोडतेस आणि त्याला माझ्यापासून लांब नेण्याचा प्रयत्न करतेस ना. नाही, मी नाही सहन करणार. मी नाही होऊ देणार हे. सारिका, हे बघ, माझं आणि विक्रांतचं एकमेकांवर खरंच खूप प्रेम आहे ग. तुझ्या नशिबात नाहीये विक्रांतचं प्रेम, तर मी काय करू? तू काहीच करू नकोस आता. कारण आता जे करणार आहे ना ते मी करणार आहे. विक्रांत आता कायमचा माझा होणार आहे. तुमच्या दोघांच्या सो कॉल्ड प्रेम कहाणीचा अंत आता मी करणार आहे. सारिका, गन खाली कर. सारिका, आपण बहिणी आहोत. अगं काय करतेस तू? तुला कळतंय का? हो, वेडी आहे मी. पण आता मला जे हवंय ना तेच मी करणार आहे. सारिका ऐक, आधी गन खाली कर. पुढे येऊ नकोस. हा, पुढे येऊ नकोस, नाही तर तुला पण गोळी मारेन. कसला सूड घेतेस तू? काय मिळणार आहे तुला हे करून? तू मिळणार आहेस मला. याच्यापर्यंत तुम्हाला मिळणार नाही, त्यामुळे मी हिला सोडणार नाहीये. सारिका, हे बघ, मारून टाकणार आहे हिला. मी नाही सोडणार आहे. सारिका, गन खाली कर.